साऊथ इंडियन पदार्थ खायला आणि बनवायला खूपच आवडतं, पण आपल्याला वेळ नसतो, झटपट हवे असतात. तर त्यासाठी ही रेसिपी. नमस्कार, आशाज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत झटपट रवा उत्तप्पा. त्यासाठी मी इथे मोठ्या 3 वाट्या रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित करायचं, हलवायचं. पाणी पुरेसे टाकायचं आहे कारण रवा नंतर फुलतो. अशा प्रकारे हे मी मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण कसं थोडंसं घट्टही नको जास्त आणि पातळही नको, अगदी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. या प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे. ही आपण एक 15-20 मिनिट झाकून द्यायचं आहे, म्हणजे ते थोडंसं फुलतं. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे, अगदी बारीक चिरलेला. खूप साऱ्या बारीक चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कोथिंबीर. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरच्या टाका. यानंतर भरपूर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. परंतु थोडंसं घट्ट वाटलं तर त्यामध्ये अजून पाणी टाकू शकता. अशा प्रकारे मिश्रण आपलं केलेलं आहे आणि आता तवा गरम केलेला आहे. त्याच्यामध्ये हे मी मिश्रण पसरवत आहे. याच्यामध्ये सर्व मसाला मिक्स असल्यामुळे कांदा टोमॅटो हळूवार मिश्रण पसरावं लागतं. मिश्रण पसरल्यानंतर एका साईडने थोडं शिजवून द्यायचं. हे बघा, असं शिजल्यानंतर वरून लेयर शिजलेली दिसत आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि मग दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं. खूपच झटपट होणारी आणि अतिशय सोपी शिवाय पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूनी उत्तप्पा भाजलेला आहे. तुम्ही तुमच्या मुलांना चटणीबरोबर, सॉसबरोबर खायला द्या आणि शिवाय पाहुणे आल्यानंतर तुम्ही ही रेसिपी झटपट करू शकता. तेही खूप खुश होतील. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.